नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आदई या ठिकाणी आदई पंचायत समितीचे जे विजयी उमेदवार भूपेंद्र पाटील सर आज आपला दणदणीत विजय झालेला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत केलेला आहे आणि प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते सगळे पराभव झालेले आहेत। या सगळ्या आनंदामध्ये कशा प्रकारे आनंद व्यक्त करतात? निश्चितपणे हा विजय मोठा आहे। सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार विजय झालेले आहेत आणि माझ्या इथे मी आधीच बोललो होतो की विजय माझा निश्चित आहे, परंतु लीड किती तेच फक्त मोजायचं होतं आणि तेच मोजलंय। 3000च्या वरती 3316च्या मतांचे लीड आघाडीने मी आज विजय झालोय आणि याच्यामध्ये माझ्याबरोबरचे असणारे सर्व कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र एकत्र करून मोठा यश मला मिळवून दिलेला आहे। तर प्रभागातील जनता आपल्याकडे आशा म्हणून बघते, आता विजयी झालेला आहेत। प्रभागातील जनतेचे प्रश्न जे आहेत कशा प्रकारे सोडवणार आहे? निश्चितपणे जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, कारण मी जनतेची कामं आणि त्यांच्यामध्ये सातत्याने राहतोय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांची जी अडचणी आहेत त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे। सर, या आपल्या यशामागे कोणाचं श्रेय असं मागायला लागेल? श्रेय मी बोललो आताच का या मागे माझ्या पाठी असणाऱ्या सर्व बीजेपीचे सर्व कार्यकर्ते, माझा परिवार, माझं गाव, माझा या पूर्ण प्रभाग हा माझ्या पाठीशी होता। मी सर्व श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला आणि माझ्या पूर्ण विभागातील जेवढे बीजेपीचे कार्यकर्ते त्यांना देतो। विरोधकांना काय आव्हान असेल? पुन्हा एकदा विरोधक कार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना काय आव्हान देणार? आव्हानाच्या ते आव्हानच नाही माझ्यासमोर त्यांचं, त्यामुळे मी काय आव्हान देत नाही। मी सदैव जनतेची कामं करत राहतो आणि पुढेही कामच करत राहणार आहे। विरोधकांना मला काय कुठल्या प्रकारचं आव्हान द्यायची गरज नाही, कारण जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्याचं मी सार्थ म्हणून जनतेची सेवा करत